नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। अमेरिकेत गेल्या महिन्यापासून 5 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। यात आता विवेक चंद्र तनेजा या भारतीय वंशाच्या उद्योजकाची हत्या करण्यात आली आहे। वॉशिंग्टनमध्ये एका हॉटेलच्या बाहेर झालेल्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली। या हत्येची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांशी दिलेल्या माहितीनुसार तनेजा यांची अज्ञात व्यक्तीशी वादविवाद झाला। त्यानंतर बेदम मारहाण करून त्यांना ढकलण्यात आले। आइसलँडमध्ये डिसेंबर महिन्यापासून ज्वालामुखींचा सातत्याने उद्रेक होतोय। देशात बऱ्याच ठिकाणी जमीन दुभंगली असून मोठ्या प्रमाणात लावा आणि मॅग्मा बाहेर येतोय। यामुळे देशात स्टेट ऑफ इमर्जन्सी लागू करण्यात आली। या भागातील इतर ज्वालामुखींवरही आता वैज्ञानिक लक्ष ठेवण्यात। थायलंडमध्ये टेक ऑफ करण्यापूर्वी पर्यटकाने विमानाचा दरवाजा उघडल्याची धक्कादायक घटना समोर आली। प्राप्त माहितीनुसार चियांग माई विमानतळावर पर्यटकाचे टेक ऑफ करण्यापूर्वी थाई एअरवेजच्या फ्लाईटचा आपत्कालीन एक्झिट दरवाजा उघडला। त्यानंतर या पर्यटकाला ताब्यात घेण्यात आले। दुबईमध्ये बुर्ज खलिफाचे फिमेल व्हर्जन बांधले जाणार आहे। एमआर आणि नून कंपनीचे संस्थापक मोहम्मद अलअकबर यांनी दुबईत फिमेल बुर्ज खलिफा बांधण्याची घोषणा केली। दुबई क्रीक हार्बर येथे एक नवीन मॉल बांधला जाईल, त्यात कारही चालवल्या जाणार आहेत। या इलेक्ट्रिक असतील, असे अलअकबर यांनी शारजा उद्योजकता महोत्सव 2024 मध्ये सांगितले। हंगेरीच्या राष्ट्रपती कॅटालिन नोव्हेक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात सामील असलेल्या एका व्यक्तीची शिक्षा माफ केल्यामुळे त्यांच्या विरोधात जनतेतून रोष व्यक्त करण्यात येत होता। या निर्णयाविरोधात हंगेरीतील अनेक लोक रस्त्यावर उतरलेत। त्यामुळे घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपल्या राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलाय। आगामी लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय। आगामी लोकसभा निवडणुकीआधी आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांनी वेगवेगळ्या योजना आखायला सुरुवात केली। यामुळे आता आम आदमी पार्टी पक्ष पंजाब आणि चंदीगडमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येते। नोएडामध्ये एक विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे। विमानाचा पायलट महामार्गावर विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होता। त्याच दरम्यान हे विमान एका कारला धडकले। त्यानंतर विमानाने पेट घेतला। NTSB आणि फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार या जेटमध्ये 5 लोक होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मंगळवारपासून संयुक्त अरब अमिरेतच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यात ते UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान यांच्याशी चर्चा करणार आहेत। तसेच अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचेही उद्घाटन ते करणार आहेत। परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार 2015 पासून नरेंद्र मोदी यांचा UAEचा हा 7वा दौरा आहे। भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघाने फायनलमध्ये धडक मारली। त्यामुळे भारताच्या उदय बिग्रेडकरने जुना वचपा काढण्याची संधी आली आहे। हा सामना आज बोनिनीच्या विल्मूर पार्क जवळ खेळवण्यात येणार आहे। भारताने दक्षिण आफ्रिकेचा 2 विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली। दहशतवाद्यांना निधी पुरवल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने जम्मू आणि काश्मीरमध्ये 15 ठिकाणी छापे घातले। जम्मूमधील गुज्जरनगर आणि शाहिदी चौक या ठिकाणांचा यात समावेश आहे। एक खासगी शाळेचे कार्यालय आणि त्या संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानावरही छापे घालण्यात आलेत। सनरायझर्स ईस्टर्न केप आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यात SA-20चा अंतिम सामना खेळवला गेला। सलग दुसऱ्या वर्षी दुसरी फायनल खेळत सनरायझर्सने इतिहास रचलाय। काव्या मारनचा संघ सलग दुसऱ्यांदा SA-20 चॅम्पियन बनला। त्यांनी अंतिम फेरीत डर्बन संघाचा 89 धावांनी पराभव केलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांना बाहेरचा रस्ता काँग्रेसने दाखवलाय। त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली। आचार्य प्रमोद कृष्णम यांचे पक्षाने 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली। कृष्णम यांनी नुकतीच PM मोदींची भेट घेऊन त्यांचे कौतुक केलेले। तसेच इतर कॅबिनेट मंत्र्यांचीही त्यांनी भेट घेतलेली। लोकसभेत बाबरी मस्जिद जिंदाबाद असा नारा लावत असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलंय। मोदी सरकार हे केवळ हिंदूंचे सरकार नाही, देशाला कोणताही धर्म नाही। मी बाबर आणि जिन्नाचा प्रवक्ता नाही। तुम्ही देशातील मुस्लिमांना नेमका कोणता संदेश देतायत? एका धर्माने दुसऱ्या धर्मावर विजय मिळवणे हा देशाला संदेश देताय का, असा सवाल ओवैसी यांनी केलाय।
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने राज्यातील अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार, फतेहाबाद, सिरसा जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा आणि बल्क SMS आणि सर्व प्रकारचे डोंगल सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. फक्त व्हॉइस कॉल चालू ठेवण्यात आलेत. पाकिस्तानच्या निवडणुकीमध्ये इम्रान खान यांनी चांगली कामगिरी करताना दिसतायत. त्यातच त्यांना मोठा दिलासा मिळालाय. विविध 12 प्रकरणात त्यांना जामीन मिळालाय. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.